आज तर निवांत उठले, कारण का हिने जाणार होते 12च्या नंतर कामाला. म्हणताना निवांत 10 वाजता उठले आरामात. त्याच्यानंतरनं नाश्त्याची तयारी करायची होती, म्हणून झाडावरनं कढीपत्ता तोडायला गेले. तर ताजं ताजं झाडावरनं जेव्हा लागते तेव्हा कढीपत्ता तोडायचं. 2 मिनटं झाडावरनं कढीपत्ता आणा गेले. आर्यन चालत चालत महागा आलता. नाश्ता वगैरे केला, सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे दिलो. आम्ही सगळेजण नाश्ता वगैरे करून घेतलो आणि स्वयंपाकाला बसलो. भराभरा स्वयंपाक वगैरे करून घेतलो. जायला ह्यांना वेळ होत होता, म्हणताना डबा बांधायला घेतलो ना. आर्यन खूप रडत होता, त्याला माझ्या मांडीवर येऊन बसायचं होतं. मग डब्यासाठी मी बनवलेलं बटाट्याची भाजी, चपाती, पिवळी बटाट्याची भाजी लाडूला पाहिजे होतं आज खाण्याला जेवणामध्ये. म्हणताना तिच्यासाठी पिवळी बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, भात, चपाती वगैरे केलं. इथं आर्यन आला मांडीवर, अजिबात डबा बांधू देत नव्हता. त्याला माझ्या मांडीवरच बसायचं होतं. त्याला घेऊनच डबा कसं तर बांधला. पोरांना काही तर काम करताना मध्ये आधी येतच असतात. त्याच्यानंतर लाडू कडी लावून घेतलेली पप्पाला, अजिबात कामाला जाऊ देत नव्हती, इतकी रडत होती. आर्यन बी रडत होता. तिला असं वाटलं की आज पप्पाला कामाला सुट्टी आहे, तर त्यांनी 12च्या नंतर जाणार होती. इतकी रडायली. तिला शांत करूच तर मला बाद झालं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.